बेळगावात कर्नाटक सरकारच्या विरोधात महामेळावा घेणाऱ्या सीमावासियांना आज कानडी दडपशाहीचा सामना करावा लागला। महाराष्ट्राच्या एकाही नेत्यांनी सीमा भागात जाऊन त्यांना पाठबळ देण्याचे धारिष्ट दाखवले नाही। त्यामुळे सीमावासी आज पोरके झाल्याचे दृश्य दिसून येते। गेल्या 6 दशकापासून धगधगणारा सीमा प्रश्न मिटवायला अद्याप यश आलेले नाही। सीमावासियांना लाठ्याकाठ्या खाऊन हा लढा जिवंत ठेवत महाराष्ट्रात येण्याची आस ठेवली, मात्र या प्रश्नाचे भिजत घोंगडं कायम असून सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख सुरू आहे। त्यामुळे सीमावासियांनी रस्त्यावरील लढाई सोडलेली नाही। आजही बेळगावावर हक्क सांगून तिथे हिवाळी अधिवेशन घेणाऱ्या कर्नाटक सरकारला महामेळाव्याच्या माध्यमातून विरोध दर्शवण्याचा प्रयत्न सीमावासियांनी केला, मात्र हा त्यांचा प्रयत्न कानडी दडपशाहीने हाणून पाडला। बेळगावातल्या मराठी भाषिकांना 2 दिवस नजरकैदेत ठेवत आज अक्षरशः फरफडत नेऊन अटक केली। कर्नाटकची ही दडपशाही झुगारून हा लढा सीमावासियांनी कायम ठेवला आहे। मात्र ज्या महाराष्ट्रात येण्याची आस लावून बसले त्या महाराष्ट्राने मात्र त्यांना आज वाऱ्यावर सोडलं आहे। यापूर्वी सीमावासियांना पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, जयंत पाटील, संजय राऊत, शरद पवार असे अनेक नेते सीमा भागात गेले होते। बाळासाहेब ठाकरे यांच्या हक्केवर तर उभा महाराष्ट्र सीमावासियांच्या बाजूने उभा राहत होता। मात्र गेल्या काही वर्षांपासून हा लढा सर्वपक्षीय दुर्लक्षित राहिला आहे। नाही म्हणायला आज ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सीमा भागापर्यंत जाऊन आधार देण्याचा प्रयत्न केला। खरं तर हा प्रश्न सुटेपर्यंत 2 राज्यात समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने सीमा समन्वय मंत्री नियुक्ती दोन्ही राज्यांनी केली आहे। मात्र हे मंत्री नेमके काय करतात हा संशोधनाचा विषय आहे। उदय सामंत यांनी रविवारी महाराष्ट्रातील नेते सीमावासियांच्या बाजूने उभे राहतील असं नमूद केलं होतं, मात्र तसं कोणतेही दृश्य दिसलं नसून सीमाभाग पोरका असल्याचं पाहायला मिळालं।